ब्रेक नंतर आपलं स्वागत। तुम्ही जिम मध्ये अतिव्यायाम करत असाल तर सावधान, कारण तब्येतीकडे दुर्लक्ष करणं आणि जिम मध्ये अतिव्यायाम करणं तुमच्या अंगलट येऊ शकतं। नागपुरातील एक तरुण अतिव्यायामामुळे मृत्यूच्या दारातून परत आलाय। पाहूयात। जिम मध्ये अतिव्यायाम करताय, खबरदार। अतिव्यायाम करून तुम्ही जीव धोक्यात घालताय। अतिव्यायाम करणं धोक्याचं। तरुणाईमध्ये हल्ली जिम मध्ये तासनतास व्यायाम करण्याचं नवं फॅड आलंय। 20-25तली मुलं जिम मध्ये तासनतास मसल्स आणि बायसेप्स बनवत असतात। पिळदार शरीर कमवून मित्रांमध्ये हवा करायची असं सगळा मामला। त्यामुळं हल्ली काही तरुण एकतर कॉलेज कट्ट्यावर नाहीतर मोठमोठ्या हायफाय जिम मध्ये व्यायाम करताना दिसतात। संतुलित आहार आणि संतुलित व्यायाम ही आरोग्याची गुरु किल्ली आहे, हे तरुण विसरून जातात। त्याचे खूप वाईट परिणाम काही तरुणांना भोगावे लागतात। नागपूरच्या ओम भोयरला अतिव्यायामाची मोठी किंमत मोजावी लागली आहे। ओम हा बी फार्मचं शिक्षण घेतोय। परीक्षेच्या काळातही तो व्यायाम करत होता। व्यायामाची अति आवड असल्यानं तो अभ्यास, कॉलेज आणि घरात व्यायाम करणं एवढंच करायचा। डोकेदुखीचा त्रास सुरू असतानाही त्यानं व्यायाम सुरू ठेवला। याचा व्हायचा तोच परिणाम झाला। ओमच्या मेंदूतली रक्तवाहिनी फुटली। पण ओमचं सुदैव म्हणजे ओमची आई आरती भोयर या नर्स आहेत, त्यांनी ओमला गोल्डन आवर मध्ये रुग्णालयात दाखल केलं। रात्रभर जागायचा आणि मी त्याला सांगायची की तू रात्रभर नको जागू, तू पहाटे उठ आणि अभ्यास कर। पण तो रात्रभर जागून सकाळी कॉलेजला जायचा आणि त्याचं जिम हे 4-5 वर्षापासून तो करतोय। तर त्याचं जिम काही सुटत नाही, तर ते परीक्षेच्या काळामध्ये पण तो रोज जिमला जायचा। तर ते वर्कआउट प्लस अभ्यासाचा ताण हे ते खूप जास्त झालं। योग्य आणि वेळेवर उपचार झाल्यानं ओम 10 दिवसात बरा झाला। पण ओम सारखी चूक तुम्ही करू नका। जिम मध्ये व्यायाम करताना सर्वांगानं विचार करा, मगच जिम मध्ये जा। व्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप करा। अर्धा तास आधी आणि नंतर पुरेसं पाणी प्या। व्यायामाच्या 1 तास आधी हलका नाश्ता करा। शरीरातली पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी थोडं थोडं पाणी पित राहा। अतिव्यायाम करणं टाळा। जिम ट्रेनरच्या मार्गदर्शनाखालीच व्यायाम करा। वेदना, चक्कर किंवा अस्वस्थ वाटल्यास व्यायाम थांबवा। व्यायाम संपवताना थेट न थांबवता 5 मिनिटे हलकं चालणं किंवा स्ट्रेचिंग करा। आजारी असल्यास व्यायाम करू नका। स्टेरॉइड्सचं सेवन करू नका। आठवड्यातनं किमान 1 ते 2 दिवस शरीराला पूर्ण विश्रांती द्या। तुम्ही एक्सरसाइज करा, हेवी जिम करा, बट दॅट शुड बी अंडर द सुपरविजन ऑफ स्पेसिफाईड सर्टिफाईड जिम ट्रेनर। स्वतःच्या मनाने काही हेवी एक्सरसाइज करू नका, स्टेरॉइड्स खाऊ नका, स्वतःची काळजी घ्या, फिटनेस हे गोल ठेवा। व्यायाम करून पिळदार शरीर कमावण्यासाठी घाई करू नका। पिळदार शरीर यष्टी कमावण्यासाठी पी हळद आणि हो गोरी असं सूत्रच चालत नाही। तिथं संतुलित आहार आणि संतुलित योग्य व्यायाम आणि सातत्य ठेवावं लागतं। त्यातही आजारी असताना, शारीरिक व्याधी असताना वैद्यकीय सल्ल्याशिवाय व्यायाम करूच नका। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।